सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला शहरात सौहार्द आणि बंधुत्वाचे एक अनोखं उदाहरण म्हणून यावर्षीही सामाजिक शांततेला प्राधान्य देत मुस्लिम समाजाने ईद मिलादुन्नबी मिरवणूक 3 दिवस नंतर काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याची माहिती ईद जुलूस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिकपणे 6 सप्टेंबर रोजी होतीये। ईद मिलादुन्नबी 5 सप्टेंबर रोजी असून ईद जुलूस हा दुसऱ्या दिवशी न आयोजित करता हा जुलूस 9 सप्टेंबर मंगळवारी सकाळी 11 वाजता ताजनगर कच्ची मस्जिद पासून पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलाय। सलग तिसऱ्या वर्षी मुस्लिम समाजाने हा निर्णय घेऊन बंधुत्वाचं उदाहरण ठेवलं असल्याची पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करण्यात आली। गणेश विसर्जन शोभायात्रेच्या दिवशी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा मुस्लिम समाजाकडून ताजना पेठ येथे सत्कार केला जाईल, तर ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटीचा गणेशोत्सव मंडळाकडून गांधी चौक येथे सत्कार केला जाईल। गेल्या 2 वर्षात जेव्हा दोन्ही सण एकत्र आले तेव्हा मुस्लिम समाजाने त्यांची शोभायात्रा पुढे नेऊन बंधुत्वाला प्राधान्य दिलं। यावर्षीही तीच परंपरा कायम ठेवली गेली आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आलं। यावेळी प्रामुख्याने साजिद खान पठाण, अकोला अहले सुन्नत जमातचे संरक्षक हजरत सय्यद जकी मियां नक्षबंदी, ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी मुदाम खान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंह मेहता, ॲडव्होकेट SS ठाकूर, कच्ची मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद झकेरिया, रफिक सिद्दीकी, शेख सलीम, सदर गोरवे, माजी नगरसेवक नकीर खान, इरफान भाई, मोहीन खान, फयाज खान, रहीम पेंटर, याकूब पहलवान, कलीम पठाण, अफसर कुरेशी, जावेद तेली, इस्रायल खान, अब्दुल राजिक, सलमान खान, अब्बास खान, शेख हारून, नईम बिल्डर, मुफ्ती अहमद यार खान, एजाज पहलवान, जावेद खान आदी जुलूस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.